पुरंदरचा तह, मिर्झा जयसिंग येतो, लुटतो, संपूर्ण शरणागतीशिवाय पर्याय नाही. पुरंदरच्या तहातनं सुद्धा महाराज काय शिकवतात, परिस्थितीजन्य माघार असेल पण ती पुनरुत्थानासाठी असेल तर ती ओके. परिस्थिती काय होती, जिजाऊ सिंहगडावर अडकल्यात, पुरंदराला वेढा पडलाय, स्वतः मिर्झा जयसिंग त्या वेढ्यामध्ये सहभागी आहे. त्यांनी परिस्थितीचा व्यवस्थित अंदाज घेऊन हे समजून घेतलंय, आज जर निघून गेलो, आज जर संपलो तर पुन्हा उगवायचा शक्यताच नाहीये. त्यापेक्षा आज थोडं वाकू, आज परिस्थितीला सामोरं जाताना नेहमीची स्टाईल, नेहमीचा बाणा नाहीये चालणार. महाराज शरणागती पत्करतात. आजच्या तरुणांनी ज्यावेळी सेटबॅक येतात, काय जॉब बद्दल काढून टाकलं गेलं, बिझनेस चालला नाही वगैरे, 80% स्वराज्य महाराजांनी कापून दिलंय पुरंदरच्या तहात. 35 वयापर्यंत जे कमवलं त्यातलं 80% कापून टाकलंय. तुम्ही काय तुमचं छोटा सेटबॅक घेऊन बसलात, म्हणून नस कापा, पटक्याला टांगून घ्या. हे असले जे थिल्लर गोष्टी होत आहेत. आताच्या तरुणांनी हे बघितलं पाहिजे की परिस्थिती वाईट आहे ना, तर तुमची माघार ही परिस्थितीजन्य पाहिजे. बरोबर. माझ्या विमजोर मी माघार नाही घेतली, बस आता मला कंटाळा लढायचं म्हणून नाही माघार घेतलेली. परिस्थिती बिकट आहे तर माघार घेतली, पण परत उत्थान केलंय, परत मोठे झालेत. तसं करायचा ध्येय पक्क ठेवून ऍट टाइम्स माघार घ्यावी लागते. शिवछत्रपती हे शिकवतात. म्हणजे 4 पावलं पुढे जाण्यासाठी 1 पाऊल मागे मागे यायला लागतं. बरोबर.